महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. किरमटी डोके सरंडी रस्ता मृत्यूचा सापळा. विद्यार्थी रुग्णांचा जीव धोक्यात. 3 किमीचा रस्ता खड्ड्यांनी व्यापला. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातला किरमटी ते डोके सरांडी रस्ता आता हा रस्ता नाही तर मृत्यूचा सापळाच बनलाय. शालेय विद्यार्थ्यांपासून रुग्णांपर्यंत प्रत्येकाचा जीव खड्ड्यांमध्ये अडकतोय. नागरिकांनी वारंवार मागणी केली, निवेदनं दिली, पण बांधकाम विभाग आंधळ आणि झोपेत आहे. 3 किलोमीटरचा हा रस्ता दिवसेंदिवस खड्ड्यात कोसळतोय. ग्रामपंचायतीनं ठराव केला, निवेदन दिलं, पण अधिकारी मात्र एखादा अपघात होईपर्यंत वाट बघताय का हा सवाल आता थेट नागरिक विचारतायत. विद्यार्थी रोज या खड्ड्यांतून शाळेत जात आहेत. रुग्णवाहिकेतून धक्के खात दवाखान्यात पोहोचतायत. तहसील, तलाठी कार्यालयाला जाणाऱ्या नागरिकांचा जीव मुठीत आहे. पण प्रशासनाला मात्र या जीव धोक्यात नाही तर खुर्ची धोक्यात जाणं महत्त्वाचं वाटतंय. तात्काळ रस्ता दुरुस्त करा, नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन पेटवू, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. नमस्कार, परिचय सांगा. मी नामे घनश्याम मोतीराम हजारे, ग्रामपंचायत कार्यालय किरमटी येथील सरपंच. तरी आमच्या गावावरून म्हणजे किरमटी ते डोकेसरंडी हा रोड अतिशय गड्डे पडलेले आहेत. तरी या ठिकाणावरून जे लोकांना जाण्या येण्याकरिता आणि विद्यार्थ्यांना जाण्या येण्याकरिता खूपच अडचण होत आहे आणि जे वाहतूक होत आहे त्यांनासुद्धा या ठिकाणी अडचण होत आहे. तरी याकडे प्रशासनाने लक्ष करावे आणि हा रोड लवकरात लवकर बनवून द्यावा ही विनंती करतो.